तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ। टाटा सियारा डिझेल ऑटोमॅटिक आज आपल्या सोबत आहे। तुम्ही भरपूर मागणी करत होते या गाडीचा मायलेज टेस्ट करायची आहे। सो आज आपण या गाडीची मायलेज टेस्ट करणार आहोत। फुल करा डिझेल। ओके, ॲटो कट जो आहे तो झालेला आहे आणि आपण ॲटो कटच करणार आहोत। ज्यावेळेस आपण मायलेज टेस्ट पूर्ण करणार आहोत त्यानंतर सुद्धा आपण ॲटो कट केल्यानंतर मग पाहूया जी मायलेज आपल्याला किती मिळते। चालतं चल, थँक्यू। फ्यूल गेज पूर्णपणे भरलेला आहे। ऑडोमीटर तुम्ही पाहू शकता 3796 किलोमीटर झालेला आहे। तर याला आहे ना आपण काय करूया, रिसेट करूया ट्रिप एला। ओके येस, ट्रिप ए केला आपण रिसेट, ट्रिप बी सुद्धा आपण रिसेट करूया। सो चला आता आपल्या जर्नीला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो मायलेज टेस्ट आपण सुरू केलेली आहे। बट मायलेज टेस्ट आपण कुठे करणार आहोत, तर मायलेज टेस्ट आपण करणार आहोत पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती। फुल हायवे रन आपला असणार आहे आणि मिसिंग लिंक सध्या जर पाहिलं तो ओपन झालेला आहे आणि तिथे देखील आपण व्हिजिट करणार आहोत। सो तिथला व्ह्यू वगैरे कसा आहे आणि खरंच म्हणजे मिसिंग लिंक एक महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी आपला एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि तोच मी आज तुम्हाला ह्या गाडीच्या माध्यमातून जो आहे तो दाखवणार आहे। बरं, महत्त्वाचा मुद्दा, गाडी जर पहिले लॉन्च होऊन भरपूर दिवस झाले। मायलेज टेस्ट आत्ता मी का करतो कारण की त्यावेळेस चंदीगडमध्ये ज्यावेळेस ड्राईव्ह होती त्यावेळेस मला वेळ खरंच भेटलेला नव्हता आणि तुमची देखील मागणी होती की आम्हाला डिझेलची जी मायलेज टेस्ट आहे म्हणजे तुम्ही करून द्या। तर फायनली गाडी टाटा मोटर्सने आपल्याला दिली, म्हटलं हीच वेळ आहे मायलेज टेस्ट करायची। आता काय होतं माहिती आहे का, ह्या गाडीचा ज्यावेळेस मी स्टडी करत होतो ना मायलेज टेस्टच्या संदर्भात, तर तिथे मला एक गोष्ट जाणवली की ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आहे ना ही गाडी ह्या सेगमेंटमध्ये म्हणजे जर पाहिली ह्या सेगमेंटमध्ये भरपूर गाड्या येतात। पॉवरफुल ही गाडी, कारण की ह्या गाडीचा जो टॉर्क येतो आहे 280 न्यूटनमीटरचा। त्यामुळे तुम्ही हायवे रन ज्यावेळेस तुम्ही करत असाल किंवा 5 व्यक्ती जरी गाडीमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, लगेज वगैरे, तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला जास्त जो पॉवरची कमी आहे ती जाणवत नाही। इव्हन तुम्हाला पटकन ओव्हरटेकिंग वगैरे करायचं आहे, जसं की मी आत्ता करतोय, तर पटकन तुम्ही 80, 90, 100 पर्यंत जे स्पीड आहे ते घेऊ शकता ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये, कारण की टॉर्क कन्व्हर्टर देण्यात आलेलं आहे आणि इथे टॉर्क कन्व्हर्टर खूप चांगल्या पद्धतीनं जर पाहिलं तर काम करतो। ह्या गाडीचं मायलेज आता सेगमेंटमध्ये डिझेल ऑटोमॅटिकमध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी गाडी जर पाहिली तर टाटा सियारा आहे। या गाडीचं ARAI सर्टिफाईड जर तुम्ही मायलेज पाहिलं तर ते आहे 19.22 किलोमीटरचं। सोबतच डिझेल मॅन्युअलमध्ये सुद्धा ह्या गाडीचं मायलेज खूप चांगलं आहे। या गाडीच्या काही USP सुद्धा आहे ज्या की मला तुम्हाला ज्या ते सांगायच्या होत्या। मित्रांनो, जसं मिसिंग लिंक इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे तसंच टाटा सियारामध्ये सुद्धा एक चांगली इंजिनिअरिंग तुम्हाला इथे पाहायला मिळते। ह्या गाडीची जी लेंथ आहे आणि या गाडीचा व्हील बेस म्हणजे लेंथ टू व्हील बेस जो रेशो आहे हा ह्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त जो व्हील बेस आहे ही गाडी तुम्हाला ऑफर करते 2730 mm चा। आणि ह्या सेगमेंटच्या वरच्या कारचा जरी आपण विचार केला तर तिथे तुम्हाला जो व्हील बेस आहे हा 20 mm ने फक्त जास्त मिळतो। एका सेगमेंटच्या वरच्या गाड्यांचा मी विचार करतो की तिथे 7 सीटरचा ऑप्शन तुम्हाला भेटतो, बट इथे तुम्हाला सेगमेंटमधला सर्वात मोठा जो व्हील बेस आहे हा मिळतो, ज्यामुळे तुम्हाला आतल्या साईडला जो स्पेस आहे तो चांगला मिळतो। व्हील बेस मोठा असल्यामुळं तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड रोमध्ये तर चांगला स्पेस मिळतोच, प्लस इथे तुम्हाला बूट स्पेस देखील 622 लिटरचा मिळून जातो। त्यामुळे तुम्ही इथे चांगल्या पद्धतीनं लगेज देखील ठेवू शकता। आणि दुसरं एक इंजिनिअरिंगचं चांगलं उदाहरण म्हणजे आत्ताच्या डिझेल कारचा जर आपण विचार केला तर त्या गाड्यांमध्ये ॲडब्ल्यू हा कंपल्सरी असतो आणि ज्यावेळेस आपण लॉंग टूरला जातो तर तिथे सुद्धा एक डोक्याला ते झंझट असतं की ॲडब्ल्यू संपलेला आहे, ॲडब्ल्यू शोधायचा आहे। बट टाटा सियारामध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला कुठलाही ॲडब्ल्यू देण्यात आलेला नाही आहे। देयर इज नो ॲडब्ल्यू। तुम्हाला पुणे टू लडाख, पुणे टू कन्याकुमारी अशी कुठलीही ट्रिप करायची आहे तर हॅसल फ्री तुम्ही ही गाडी फक्त डिझेल भरायचं आणि गाडी पुढे घेऊन जायची। सो त्यामुळे माझ्या मते या गाडीचा जो मेंटेनन्स आहे तो देखील कमी होऊन जातो। रनिंग कॉस्टसुद्धा जर पाहिलं तर कमी होऊन जाते आणि कस्टमर जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं गाडी एन्जॉय देखील करू शकतो त्याची जर्नी। बरं, आता मित्रांनो अशा हायवेवरती ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस ह्या गाडीमध्ये ॲडासचे फीचर आहे ना खूप चांगल्या पद्धतीने काम करतात। माझे पर्सनल फेवरेट फीचर जर पाहिले
तर ते आहेत ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल किंवा इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन कीप असिस्ट. हे तुमची सेफ्टी सुद्धा वाढवून देतात. सोबतच टाटा सियारामध्ये सेफ्टीचं एक फीचर खूप महत्वाचं आहे, जे आहे 4 साइड मॉनिटर. ह्या गाडीच्या ओव्हरव्ह्यू मध्ये जर पाहिलं तर कॅमेरा देण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस आपण 2 लेनच्या सिंगल हायवेवरती चाललेलो असतो त्यावेळेस ओव्हरटेक करत असताना आपल्याला पूर्णपणे गाडी जी आहे ते बाहेर काढावी लागते. बट ह्या फीचरच्या माध्यमातून ओव्हरव्ह्यूचा कॅमेरा तुम्ही ऑन केल्यानंतर इथे तुम्ही 4 साइड मॉनिटर व्ह्यूच्या माध्यमातून पुढे कुठली गाडी आहे की नाही हे देखील स्क्रीन मध्ये पाहू शकता आणि या फीचरमुळे तुम्ही तुमची कार सेफली ओव्हरटेक करू शकता. सो हायवे लॉंग रन असेल, 5 व्यक्ती गाडीमध्ये बसलेले आहेत, तर तुम्ही कॉन्फिडंट जे आहे ही गाडी चालू शकता. त्यानंतर ह्या गाडीची जी सस्पेन्शन क्वालिटी आहे ना, तर ती सुद्धा चांगली आहे, कारण की ह्या गाडीमध्ये ॲडव्हान्स FDD जे सस्पेन्शन आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे, जे की अशा हायवे रनवरती एकदम कम्फर्टेबली तुम्हाला ड्राईव्ह एक्सपिरियन्स देतात. सोबतच खराब रोडवरती देखील तुम्ही जर ही गाडी घेऊन गेले ना, तरी देखील जो बॉडी रोल आहे किंवा सस्पेन्शनची क्वालिटी ही सुद्धा एकदम चांगली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि बॉडी रोल सुद्धा जर पाहिलं या गाडीमध्ये तुम्हाला कमी मिळतो ज्यावेळेस तुम्ही खराब रोडवरती ही गाडी चालवता. टाटा सियारची माहिती घेतल्यानंतर मित्रांनो आपण एंटर करतो आशिया खंडातील सर्वात मोठ्या 4 लेनच्या 8.9 किलोमीटर लांबी असणाऱ्या बोगद्यामध्ये. आणि खरंच इंजिनिअरिंगचं हे खूप मोठं उदाहरण आहे आणि इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट नवीन पाहायला भेटते. जसं की इथे 300 मीटरवरती इमर्जन्सी एक्झिट आहे, 50 मीटरच्या अंतरावरती इमर्जन्सी बटन ह्या बोगद्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. फोन बूथ सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत इमर्जन्सी सिच्युएशनसाठी. आणि हा बोगदा क्रॉस केल्यानंतर येतो केबल ब्रिज आणि याचे काही व्ह्यूज आता तुम्ही सिनेमॅटिकच्या माध्यमातून पहा. चला मित्रांनो, आता भरपूर आपण एक्सप्लोअर केलेलं आहे. आता गोप्रो काढूया, नाश्ता आहे तो करून घेऊया. फूड प्लाझाला मी थांबलोय. तर मित्रांनो फूड प्लाझावरती आम्ही थांबलेलो होतो. तिथे आम्ही ब्रेकफास्ट जेवण केलं, म्हणजे ॲक्च्युली जेवणच केलं. त्यानंतर खालापूर टोल नाक्यावरून आम्ही युटर्न घेतला आणि परत एकदा आम्ही रिटर्न पुण्याकडे निघालेलो आहे. 116 किलोमीटर आता गाडी चाललेली आहे आणि जवळपास आम्हाला 19.5चं जे मायलेज आहे हे आत्ता शो करते. आणि ज्यावेळेस आम्ही फूड प्लाझाला एंट्री केली होती त्यावेळेस जवळपास 21 पॉईंट समथिंगचं जे मायलेज आहे गाडी शो करत होती. आय होप त्याच दरम्यान जे आहे ते गाडी मायलेज देईल. आणि आता पुढे एक्सप्रेसवे ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा गाडी जी आहे ते फुल करूया टँक आणि त्यानंतर आपलं जो रिझल्ट आहे तो बघूया. टाटा सियाराची अजून एक USP पाहिली मित्रांनो तर ह्या गाडीचं डिझाईन, ह्या गाडीचा जो रोड प्रेझेन्स आहे ना तो एकदम जबरदस्त आहे. लोक थांबून ह्या गाडीबद्दल विचारतात. एक मजबूत स्टान्स तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतं. एक प्रीमियम स्टायलिंग आहे. सोबतच आतल्या साईडला सुद्धा तुम्हाला एक मोस्ट ॲडव्हान्स जे इंटिरियर डिझाईन आहे हे पाहायला भेटतं. टेक लोडेड आहे, त्यामुळे 5 वर्षानंतर सुद्धा तुम्ही या गाडीला पाहिले ना तर इथे देखील तुम्हाला एक चांगला जो फ्रेश लुक आहे ही गाडी ऑफर करते. फुल करा ॲटो कटपर्यंत. 8.03 एवढं जे डिझेल आहे हे आता गाडीमध्ये आपल्या बसलेलं आहे. ओके चला मित्रांनो, आता ऑडोमीटर मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. इथे तुम्ही पाहू शकता 149.3 किलोमीटर गाडी जी आहे चाललेली आहे. ॲव्हरेज आपल्याला दाखवते 18.7चं. सो आय होप एवढंच आपल्याला मिळावं. तर आता कॅल्क्युलेशन करूया आपण. तर 149.3 पाहू शकता भागिले 8.03 सो 18.59 म्हणजे एक्झॅक्ट एवढं जे मायलेज आहे ना जे इथे शो करते तेवढं मायलेज जे आहे ते आपल्याला टाटा सियाराने दिलेलं आहे. जे की माझ्या मते आम्ही 2 व्यक्ती जे आहेत ते ट्रॅव्हल करत होतो गाडीमध्ये. सो तुम्ही जर 5 व्यक्ती ट्रॅव्हल करणार असाल तर मग एक साधारणतः 17, 18, 19 असं मायलेज जे ते घेऊ शकता. तर मायलेज जो चालवतो त्याच्यावरती देखील भरपूर डिपेंड असतं. आणि आम्ही ज्यावेळेस सकाळी बी रोल्स वगैरे काढत होतो तेव्हा गाडी जी आहे ती चालू आमची उभी होती. सो तिथे देखील थोडंसं जे आहे ते आमचं जे डिझेल आहे हे स्टँड बाय मोडवरती थोडंसं गेलं. पण ठीक आहे, माझ्या मते चांगलं जे मायलेज आहे हायवेवरती गाडीने दिलेलं आहे एक्सप्रेसवरती
सो गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन मला सांगा. ही गाडी तुम्हाला कशी वाटली, मिसिंग लिंक प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि पुढचा मायलेज टेस्टचा व्हिडिओ हा कशावरती पाहिजे तुम्हाला हे सुद्धा सांगायला विसरू नका. डिझेल ऑटोमॅटिक होती आज आपल्यासोबत टाटा सियारा, ARAI सर्टिफाईड, जे मायलेज आहे 19.22चा आहे, आणि आपल्याला जवळपास 18.59चं जे मायलेज आहे गाडीने आपल्याला दिलेलं आहे. सो काय वाटतं तुम्हाला गाडीच्या संदर्भात मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.